आ 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 खा इथं खा, तिकडे नका पळू, इकडे या. चला गेलं तिकडं, परत येते इकडे ते फुलं खाऊन. अर हाय नाही, ते वर बघत बसलं येड. हा तुम्हाला देतो थांबा. प्यायचं पाणी पूर्ण खराब झालं तर भाऊ, रात्री बदक पवले काय काय माहिती त्याच्यात सायंकाळच्या वेळेला. ते पण देतो सोडून, तिथं लयच घाण झाले. काय शांत बसा, पाणीच पाणी होईना आता इथं. रात्रीच्या पिठल्यावर धिंगाणा, रात्री उरलेलं पिठलं आणलं सगळं आता. बारक शेळ्यांना अजून सोडलं नाही बरं का. त्यांना काय करतो, थोड्या वेळाने ना सोडतो, बाहेरच चरायला सोडतो. आता तसं लवकर सोडावं लागेल. मुरली बाबाला घेऊन जायचंय मला नगरला. मम्मी संजय अजिंती सगळे येणार आहे. काल दवाखान्यात नेलं होतं परत, तर त्यांच्या किडनीला अजून थोडी सूज सांगितली. मग नगरलाच नेऊ, मस्त डॉक्टर आहेत तिकडे सगळं. ते काय 1-2 दिवसात क्लिअर करते. इकडे आहे ना आठवडाच लावते भाऊ, असं आहे. त्याच्यामुळे म्हणलं नगरलाच, पप्पा ते बी म्हणले नगरलाच आणायचं आहे. मग ते नगरलाच नाही जात. शेळ्याला आहे ना चहा घ्यायला लगेच सोडतो इथं मस्तपैकी चारते. काल सोडलं होतं, काल तर बोकड्याने घामच फोडला होता. विषय झाला की मी आज गेलो, बोकड्या दरवाजा उघडून बाहेर आला आणि बसला चरत, आणि नेलं त्याला कोणतरी उचलून. उद्या बुधवार आहे, म्हणजे आज बुधवार आहे, आज पाथर्डीचा बाजार आहे शेळ्यांचा. म्हणलं आता तिकडे विकला त्याला कोणतरी, झालं कल्याणच झालं. आता आपलं लय मोठं नुकसान झालं. तेवढ्यात मी पार खाली चक्रा मारतो इकडं तिकडं, माझा पार घाम फुटला. मम्मी त्यांना सुधरा आजी तर लय आरडत होत्या, मलाच आरडत होत, तुला कोणी सोडायला लावला बाहेर असं तसं. नंतर मी जेव्हा खालच्या वावरातून वर आलो बघून त्याला, बाबा खालच्या वावरात होते, बाबाला माहितीच नव्हतं काय. तेव्हा आजी म्हणतात की गडी घरात होता. मी सगळ्या शेळ्या बाहेर सोडल्या. मी म्हणतो बोकडच दिसना कुठं. मला गौरी आहे, सगळं आहे, त्या आपल्या शेळ्या आहे, सगळं आहे. बोकड या इथं आहे ना, आपण खाद्य ठेवीत असतो पेंड आणि ते, त्याला माहिती आहे ती जागा, तिथं जातो तो. कारण की लहानपणी मी त्याला तिथंच द्यायचो. तिथून मग तो घरात गेला, घरात काय चाफीत बसला काय माहिती. मग इकडे यायला बरं झालं, ते दरवाजा उघडा होता. नाही तर इकडे जर चरत असताना 100% त्याचा. कालच आज मी सकाळी 4 वाजताच पाथर्डी बाजारात असतो, 4:30 सगळे हालच लय अवघड झालं असतं काल. सोडलं आता गौरीला आणि शेळ्यांना, सोडलं आता शेळ्यांना. आणि या इथं गौरी आता त्या तिकडं नेल्या त्या पाडकात, मस्त चारत्यान तिथंच. चराईचं दिलं सोडून, माझ्यासोबत भांडणं खेळत बसलाय. काय झालं तुला? काय काय इकडं बघ एकदा. हां त्याला काडी लागती, उडी मारायला लागला. काय काय रे? हां काय झालं तुला? हां काय झालं? हां तिकडं चराईच दिलं सोडून, माझ्यासोबत भांडणं खेळतोय खुशाल. तिथं मस्त शेळ्या आणि ते सगळं गौरीन ते चोर राहिल्या तिथं. हे बघा बघा येऊ. अरे झालं का तो पोट भरलंय का? मग कशाला? हां हां अजून भरलं नाही काय नाही, खाय जाय ना तिकडं चर ना. हां तिकडं चर, पळ पळ पळ, चर तिकडं चर, जाय चर ना, खाय ना थोडं, पोटात भर पाड ना, पाड ते गवाय तिकडं. हां जा तिकडं, पळ पळ तिकडं, पळ तिकडं, बाई पळ तिकडं. काठी घेतली तेव्हा पळलं. गौरीचं मस्त चाललंय तिथं खायचं काम. आता आलंच का? आलाच तिकडं वय, पळ खाऊन घेते सगळं. ते सुबाबीच पाल टाकलं तिकडे, खाऊन घे, खाऊन घेते हो. अरे माकडा, बघ माझ्या बरं का, माझ्या बघा तसंच का पळला मी.
चला चला इथून चला. चल गौरी बस झाला आता. चला 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 घरी चला आता. घरी चला आता. चला थोड्या वेळाने खायला टाकीन परत. निघायचंय बरं का. वाट बघू राहिलोय मी. फोन कधी येतो मग निघायचंय नगरला. गौरीच डाव कुठे. चला मॅडम चला 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 चला. शिंगाट टाकावं लागेल तशी नाही यायची आता ही गवतामुळं. चला चल रे चल. हो पुढं चल. चला 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 चला. पळा सगळे पळा पुढं वा. चला चला बाबा चला चला चलो. अय बाहेर कशीच्या माग लागलाय. चल चल बरं.